विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय मग सीईटीचा अभ्यास? अवघ्या 2 दिवसावर आपली सीईटी आली आहे आणि इतके झटपट हे दिवस गेलेत म्हणजे हे आपलं 12वीचं वर्ष. विचार करा, आत्ताशी आपण 11वी पर्यंत 12वी मध्ये गेलतो. लगेच आता आपण सीईटीचा सेकंड अटेम्प्ट देऊन आता इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग होऊन लगेच आपण कॉलेजमध्ये जाणार आहे. म्हणजे हे दिवस खूप पटपट चाललेत. पण या दिवसामध्ये आपण जर एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली ना, ज्यावेळेस मी फोन कॉल्स वगैरे विचारतो, तर मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत. मुलं खूप म्हणजे खूप तणावात आहेत आणि ते काहीही गोष्टीचा तणाव घेतात. म्हणजे ज्या गोष्टीचा घ्यायला नाही पाहिजे त्या गोष्टीचा तणाव घेतात. कारण का? त्यांच्याकडे एक परफेक्ट गाईडन्स नसतो. एखादा असा माणूस नसतो, की जो त्या क्षेत्रात मुरलाय आणि तो त्यांना सांगेल विद्यार्थ्यांना, की असं करू नका. हे पहा अभ्यास करायला सगळे टीचर्स तुम्हाला बेस्ट आहेत. सगळे तुम्हाला चांगलं सांगतील, सगळ्या गोष्टी होतील, सगळे व्यवस्थित एक्सप्लेन करतील. पण कुणीतरी एक आपला माणूस तुम्हाला हवा असतो. या संघर्षाच्या काळात आपला माणूस कोणतरी हवा असतो, की जो फक्त तुमच्या पाठीवर हात ठेवेल आणि म्हणेल, "फक्त लढ. कर. मी आहे तुझ्यासोबत किंवा आहे तुला सपोर्ट करायला." तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहे, की म्हणजे मुलं जे डिप्रेशनमध्ये जातायत, डिप्रेशन फील करतायत किंवा ओव्हर थिंकिंग करतायत, अॅन्झायटी होते, की म्हणजे बाबा आता माझ्याच्याने होणार नाही. फार लास्ट मोमेंटला काही-काही मुलं क्विट करतात. बरोबर आहे. मग त्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. आता हे पहा, हा व्हिडिओ बनवत असताना मला काही एक आयडिया नाहीये जास्त मुलं काय थिंक करतायत वगैरे, वगैरे याच्याबद्दल ना. पण ज्या मुलांशी मी बोललोय आणि जे अनुभव मला आलेत, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, आता फक्त किती दिवस राहिलेत, की शेवटचे 2 दिवस राहिलेत. बरोबर आहे? आता ह्या 2 दिवसात काही जण आत्तापासून स्टार्ट करतील, काही जण कधी अभ्यास स्टार्ट करेल किंवा काही जण करणार सुद्धा नाहीयेत स्टार्ट अभ्यास. बरोबर? म्हणजे प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा ताणतणाव वेगवेगळा आहे. बरोबर आहे? आता मी तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज नेतो. कॅटेगरी वाईज म्हणजे काय? हे पहा तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे ना, तर अजिबात कसल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीये. अभ्यास तुमचा परफेक्ट झालेला आहे. बाकीच्या गोष्टीचं तर टेन्शन सोडा. प्रत्येकाला वाटत असतं, इव्हन टॉपर जे असतात ना, जे युनिव्हर्सिटी टॉप करतात, जे बोर्डमध्ये टॉप करतात, त्यांचे कधीतरी इंटरव्ह्यू पहा, की ते सुद्धा तुम्हाला सांगतील, की बाबा मला पूर्ण खूप भीती वाटत होती एक्झामच्या अगोदर. म्हणजे तुम्ही एकटे नाहीये. थोडक्यात काय, की तुम्ही असे एकटे सिंगल पर्सनॅलिटी नाहीये, की फक्त तुम्हालाच डिप्रेस फील होतंय, तुम्हालाच भीती वाटते. इव्हन जे टॉपर्स आहेत, तर त्यांना सुद्धा डिप्रेस फील होतं आणि त्यांना सुद्धा भीती वाटते. बरोबर आहे. पण आपल्याला त्या भीतीवर किंवा त्या आपली जी परिस्थिती असते, तर त्या परिस्थितीवर आपल्याला मात करायची. बरोबर आहे. आपण तेच फक्त रडगाणं म्हणत बसलो ना, की माझा अभ्यासच नाही झाला आणि मला ओव्हर थिंकच होतंय, डोकेदुखीच होते, मनच लागेना कशात. तर आता ह्या गोष्टीचा उपयोग नाहीये. कारण जो रिझल्ट येणार आहे तुमचा, तर हा सर्वस्वी तुमचा असणार आहे. कोणी तुम्हाला इन फ्युचर विचारणार नाही, की बाबा समजा तुम्ही कॉलेजमध्ये गेले, तर तुमचे कॉलेजचे मित्र तुम्हाला विचारणार नाही, की सीईटीमध्ये तुला कमी पर्सेंटाइल काय होते? का होते? मग तुम्ही त्याला असं उत्तर देऊ शकत नाही, की मी डिप्रेशनमध्ये गेलतो आणि माझे त्यावेळेस डोकेदुखी होते आणि मनच लागू शकत नाही. नाही. तुमचा हा रिझल्ट पाहिला जातो. ऑल्वेज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कशा-कशा पद्धतीने तो रिझल्ट आणलाय ना, ह्याच्याबद्दल कुणाला इंटरेस्ट नसतो. कशा-कशा पद्धतीने किती काय-काय केलंय याच्याबद्दल कुणाला इंटरेस्ट नसतो. ऐन मोमेंटला तुम्ही तो रिझल्ट आणलाय त्याच्याकडे सगळे बघणार आहेत. बरोबर? मग ठीक आहे ना, ही प्रोसेस अशीच चालत आली तर आपण पण का मागे राहायचंय? आपण पण आणून दाखवूया ना रिझल्ट आणि तुम्ही दाखवणार आहात. मग आता तुम्ही जे हे म्हणताय ना डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या थोड्याशा बाजूला ठेवा आणि मी काय सांगतोय त्याच्यावर फोकस करा, की जेवढा तुमचा अभ्यास झालाय ना, तर तो बेस्ट झालाय. जेवढा झालाय तेवढा अभ्यास बेस्ट झालाय. आता काही एक एक्स्ट्रा करायची गरज नाही. काही एक ओव्हरथिंक करायची गरज नाही. मला सांगा ना, 2 वर्षात जे नाही झालं, तर ते 2 दिवसात होणार आहे का? होणार आहे का 2 दिवसात? लॉजिकल आहे. होणार नाहीये. मग काय करायचं? मग करायचाच नाही का अभ्यास? करायचा. पण काय करायचा? जे आपण केलंय तेच थोडंसं परफेक्ट करा. एक शांत मन ठेवा. हे पहा कोणतीही गोष्ट असू द्या, कितीही मोठी गोष्ट असू द्या, आपण जर शांत असलो, तर शांततेच्या मार्गाने प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघतात. बरोबर आहे आणि हा माझा पर्सनली अनुभव आहे. हे पहा चिडून वगैरे, तळतळ करून किंवा काय जे म्हणतोय आपण एक तापट स्वभाव ठेवून काही एक साध्य होत नाहीये. तुम्ही जेवढे शांत राहाल, तेवढेच तुमच्याकडे मार्ग जास्त ओपन होतील किंवा तुम्ही जास्त विचार करू शकाल. आणि ओव्हर थिंकिंग वगैरे करून काय होणार आहे? कायच होणार आहे? असा काय फरक पडलेला पडलेला दिसतोय का तुम्हाला? समजा तुम्ही तास 2 तास ओव्हर थिंकिंग केलं, फक्त असं-असं हे केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास पटकन जमलाय. असं झालंय का कधी? तर असं नाही झालं. मग का करायची ओव्हर थिंकिंग? का डिप्रेस फील करायचंय? त्याचबरोबर पालक वगैरे जे आपल्याला सांगतायत ना, आपल्या भल्यासाठीच सांगतात. आता बरेच जण मी ज्यावेळेस कॉलवर वगैरे बोलतो बऱ्याचशा स्टुडंटशी, तर स्टुडंट काय बोलतात, की पॅरेंट्सने माझ्यावर लादलंय. पॅरेंट्स मला असं टॉर्चर करतात, हे करतात, ते करतात. अरे ते तुमचे दुश्मन आहेत का? नाही ना. दुश्मन जर असते ते तुमचे, ओके, तर त्यांनी तुम्हाला क्लासेसला फीस दिलीच नसती. त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्याच नसत्या ना. मग तेही तुमच्या कुठं भल्याचा विचारच करताय. मग त्यांनाही थोडंसं कोऑपरेट करण्याची गरज आहे. विचार करा ना, ज्यावेळेस तुम्ही पॅरेंट व्हाल, तर तुम्ही तुमच्या मुलाशी असंच वागणार आहे. लक्षात घ्या, असंच वागणार आहे. ज्यावेळेस तुमचे वडील किंवा आई ते कुठेतरी विद्यार्थी जीवनात होते, तर ते सुद्धा त्यांच्या पॅरेंट्स बद्दल असाच विचार करत होते. एवढं लक्षात ठेवा.
म्हणजे काय, हा जनरेशन चेंज असतो. ज्या ठिकाणी तुमचं स्टेट म्हणजे काय, तुमची परिस्थिती चेंज होती त्या पद्धतीने तुमचा स्वभाव बनतो. मग त्यांचा तो स्वभाव असणं स्वाभाविकच आहे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबरच विचार करताय. म्हणजे एकंदरीत काय तर सगळं बरोबर चाललेलं आहे. थोडासा मार्क्स कमी पडू द्या. काही हरकत नाहीये. काहीही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो हिरा कुठून पण चमकतो. हिरा असतो ना, हिरा. तर हिरा कुठून पण चमकतो. त्याला अशा कोणत्या याची गरज नसते. प्लॅटफॉर्मची गरज नसते किंवा कशाची गरज नसते. जर तुमच्यात ते जर तुमच्यात ते असं पोटेन्शियल असेल ना, तुम्हाला काही गरज नाहीये का टॉप कॉलेजची किंवा काही गरज नाही ह्या गोष्टींची. जर तुमच्याकडे पोटेन्शियल आणि ती जिद्द असेल करायची तर. पहा ना, जेवढे सक्सेसफुल आता फिजिक्सवालाच एक्झाम्पल घेऊया. फिजिक्सवाल्याने कोणत्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केली? कोणत्या केलेली? मला कमेंटमध्ये सांगा. नाहीये कंप्लीट केलेली इंजिनिअरिंग. बरोबर आहे. तर मग या फिजिक्सवाला सारखा माणूस जर एवढी युनिकॉर्न कंपनी बनवू शकतो, तर आपण का नाही? आपल्याला फक्त मार्क्सच कमी पडतायत ना. प्लस ह्याच गोष्टी होतायत. ह्या गोष्टीवर आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. तर मला जेवढं होतंय ना, जेवढं मी मुलांशी बोलतोय, तर तेवढं त्यांना समजावून सांगतोय मी व्यवस्थितरित्या. पण कसं होतं, की जे आपण पर्सनली सांगतो किंवा त्याचा फरक थोडासा कमी पडतो. तर मुलं ऑनलाईन आहे त्याच्यामुळे एवढा त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. पण मी तुम्हाला काय सांगेल, की थोडंसं आता शांत राहा या दिवसामध्ये. मी नक्कीच तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी वगैरेचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही आता केलं पाहिजे. पण आता 2 दिवसावर परीक्षा आली आहे. जास्त कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. बरेच मुलं असं अजून याच्यात आहेत, की समजा फर्स्ट अटेम्प्ट चांगला नाही गेला. मला सेकंड अटेम्प्टला करायचं होतं, पण ते झालं नाही. मग त्याच्यामुळे ते नाराज आहेत किंवा थोडेसे तणावामध्ये आहेत, बरोबर? अरे आपण ज्या गोष्टी ठरवतो त्या होतीलच असं नाही ना. आपण ज्या गोष्टी ठरवतो त्या होतीलच असं नाही. आपलं काम असतं, की पूर्ण प्रयत्न आपला करायचा. बरोबर आहे. जो फळ वगैरे देणार आहे, तो वरचा देणार आहे. बरोबर आहे. ते आपल्या हातात नाहीये. आपल्याला किती फळ घ्यायचं किंवा कशा-कशा पद्धतीने करायचं. आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, की ती प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याची. बरोबर आहे. अहो तुमचा रिझल्ट एक वेळेस खराब येऊ द्या. काही हरकत नाही. काही हरकत नाही तुमचा रिझल्ट एक वेळेस खराब येऊ द्या. पण त्याच्या मागचे जे तुमचे प्रयत्न आहेत ना, तर हे प्रामाणिक पाहिजेत. कुठेतरी ते तुमचे कष्टाचे मार्क्स पाहिजेत किंवा कष्टाने तुम्ही त्या गोष्टी मिळवलेल्या पाहिजेत. त्याचा आनंद हा वेगळाच असतो. आता तुम्हाला यातलं बरंच म्हणजे काय होईल, की हा काय सांगतोय किंवा हे ठीक आहे असं तुम्हाला वाटेल, बरोबर आहे. किंवा माझ्याशी हे कनेक्टेड नाही असं तुम्हाला वाटेल. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या ठिकाणी याल, ज्यावेळेस तुम्ही कोणाला उपदेश कराल किंवा तुम्ही समजा इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट कराल, तुम्हाला पण लगेच कळेल, की बाबा हा माणूस जो सांगत होता तेच खरं होतं. आणि इंजिनिअरिंगचे 4 वर्ष किंवा तुमचं कॉलेज हे अजिबात मॅटर करत नसतं. अजिबात मॅटर करत नसतं. तुमचं कॉलेज, तुमची ब्रांच अजिबात मॅटर करत नसते. मॅटर फक्त एक गोष्ट करते, की तुमच्यात असणारं पोटेन्शियल आणि तुमच्यात असलेली इच्छाशक्ती. मग आपल्यात ते आहे आणि नसेल तर आपल्याला ते पैदा करायचंय. टेन्शन घ्यायचं नाहीये कोणत्या गोष्टीचं. टेन्शन घेऊन काही एक साध्य होत नाहीये. मग हा व्हिडिओ तुम्हाला कळलाय एकदा मी कशासाठी बनवलाय. मी हा व्हिडिओ एकाच गोष्टीसाठी बनवलाय, की ती म्हणजे थोडक्यात तुम्हालाही समजून घेणारं कोणतरी आहे, हे सांगायसाठी मी तुम्हाला बनवलाय. हे पहा मला माहिती आहे सगळे स्टुडंट टॉपवर नसतात. सगळ्यांना 100% पडणार नाहीत. ठीक आहे, रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्याच्या दिवशी काय होईल, तर ज्यांना 100% 99 पडले त्यांचे हार तुरे देऊन काय सत्कार होईल. अरे पण ज्याला 50% पडलेत, त्याने सुद्धा त्यासाठी प्रयत्न केलाय. ठीक आहे, त्याचं लक म्हणू, काय ज्या गोष्टी असेल त्या थोड्याशा त्याला नाही मात करता आली. पण त्याने प्रयत्न केले. मग त्यांना पण कोणीतरी समजून घेतलं पाहिजे ना. त्यांना आपण नाही समजून घेणार, मग कोण समजून घेणार? सगळ्यांनीच जर टॉपवरचे लाड केले, सगळ्यांनीच ठीक आहे, त्यांच्याशी माझं काही वैर नाही. चांगले आहेत उलटं, ते उलटं सगळं ऐकतात, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण ज्यांच्याच्यानं थोड्याशा मिस्टेक झाल्यात, त्यांना आपण पुढचे चान्स तरी दिले पाहिजेत. बरोबर आहे. अरे एकदा जर मिस्टेक झाली एखाद्या स्टुडंटकडून समजा आणि आपण त्याला जर नाही समजून घेतलं, ओके, तर मग काय? काही उपयोग नाही त्याचा. नंतर तो पुन्हा त्याच गोष्टी रिपीट करत राहणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे काय करायचं एकदा पॅरेंट्सना मी थोडंसं सांगतो, की ठीक आहे ना, मुलाला कमी मार्क्स पडले, व्यवस्थित जात नाहीये, तर काही काळजी करू नका. व्यवस्थित सगळ्या गोष्टी होणार आहेत आपल्या. अजिबात काळजी करायची नाही आणि आपलं चॅनल तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची पण बिलकुल चिंता नाही. फक्त एकच गोष्ट करा, की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या जे मित्र थोडंसं लो फील करतायत, ओके, जे टेन्शनमध्ये आहेत, तणावात आहेत, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.